आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा तालुक्यातील तालखेडा प्र.न. येथे युवा क्रिकेट मंडळ आयोजित तावखेडा प्रीमियर लीग अर्थात TPL उन्हाळी खुल्या क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धेचे आज शानदार उद्घाटन करण्यात आले। सदर स्पर्धेला एकूण 40 संघ सहभागी झालेत। सदर स्पर्धा 10 दिवस चालणार असून गाव आणि परिसरातील ग्रामस्थ युवकांसाठी एक प्रकारे आनंद उत्सव प्रेरणादायी ठरणार आहे। सदर स्पर्धेचे उद्घाटन सोनू जयसिंग गिरासे, रोजगार सेवक ग्रामपंचायत तावखेडा आणि रणजित गांगजी गिरासे, माजी कप्तान तावखेडा यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वाल्मिक ऋषी विद्यालय तावखेडा मुख्याध्यापिका प्रतिभा वाघ, मंत्री जयकुमार रावल यांचे स्वीय सहाय्यक YG गिरासे, शिक्षक कुंदन पाटील, SN पाटील, श्रीकांत केसे, नितीन पाटील यांसह गावातील ज्येष्ठ नागरिक आणि आयोजक रणजित सिंग गंगजी गिरासे, प्रेम सिंग चंद्रसिंग गिरासे, महेंद्र भीमसिंह गिरासे, योगेंद्र सिंह, गोविंद सिंग गिरासे सर, विष्णु किसन इशी, सोनू जयसिंग राजपूत, भरत सिंग मोहन सिंग गिरासे, महेंद्र सिंग निंबा गिरासे, दीपक जंगू ठाकरे, प्रेम सिंग भवान सिंग गिरासे, जवान सिंग रणसिंग गिरासे, दादाबाई बारका पेंढारकर, दीपक धोंडू गिरासे आदी उपस्थित होते। यावेळी दानशूर व्यक्तींचा शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन आयोजकांनी सत्कार केला। स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 41,000 असून त्यामध्ये कैलासवासीय गणपत सिंग हंबर सिंग गिरासे यांच्या स्मरणार्थ संदीप गणपत सिंग गिरासे यांच्याकडून 21,000 रुपये, कैलासवासी जयसिंग नारायण सिंग राजपूत फौजी यांच्या स्मरणार्थ सोनू जयसिंग राजपूत यांच्याकडून 11,111 रुपये, कैलासवासी गांगजी डोंगर सिंग गिरासे यांच्या स्मरणार्थ राकेश नानाभाऊ गिरासे यांच्याकडून 11,000 रुपये असे विभागून तर द्वितीय पारितोषिक 21,000 असून त्यामध्ये जितू मामा राजपूत सरपंच तथा अध्यक्ष स्वप्नपूर्ती प्रतिष्ठान लंघाणे यांच्याकडून 11,000 रुपये, हरपार सिंग भोजू सिंग राजपूत JCB वनी यांच्याकडून 5,100 रुपये, वाल्मिक ऋषी विद्यालय तावखेडा यांच्याकडून 5,001 रुपये असे विभागून 2 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। यासह इतर वैयक्तिक बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहेत। सदर स्पर्धेसाठी समालोचक कॉमेट्री भाऊसाहेब विजय शिंदे, गुलाब सिंग मानसिंग गिरासे, जवान सिंग धनसिंग गिरासे, दीपक धोंडू सिंग गिरासे, विष्णु किसन इशी, जितेंद्र सिंग जयसिंग गिरासे, नवल सिंग धनसिंग राऊळ, महेंद्र सिंग निंबा गिरासे हे करणार आहेत। सदर स्पर्धा टेनिस बॉलने खेळवली जात आहे। 3 षटकांचा सर्कल असून 10 षटकांचा सामना तर फायनल सामना 12 षटकांचा असेल। पहिला उद्घाटनीय सामना बामणे विरुद्ध भादवड यांच्यात झाला, त्यामध्ये भादवड संघ विजयी झाला। तावखेडा गावातील ग्रामस्थ आणि परिसरातील ग्रामस्थ आणि युवकांनी सदर स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटावा असे आयोजकांच्या वतीने यावेळी करण्यात आले। या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून ग्रामीण भागात अशा स्पर्धा भरवणे युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार असून भविष्यात त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळवून त्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते असे यावेळी सांगितले। द्विगुणित आनंद होत आहे की एवढ्या छोट्याशा गावामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा इतक्या उत्साहाने लोक वावरत असतात आणि आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना, आजूबाजूच्या गावातील लोकांना, मुलांना प्रेरणा कशी मिळेल, त्यांचा उत्साह कसा वाढेल आणि इथून ते अजून पुढे कसे जातील याच्यासाठी तुम्ही अगदी प्रेरणादायक आहात, यात शंकाच नाही। तर युवा क्रिकेट मंडळ तावखेडा येथील या उन्हाळी खुल्या क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या या स्पर्धा अगदी सुखात, आनंदात आणि घवघवीत यशाने विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरो अशा शुभेच्छा। TPL तावखेडा प्रीमियर लीग याचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे आणि या उद्घाटनाच्या प्रसंगी मी सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने उत्साहपूर्वक अशा पद्धतीने हे काम हाती घेतलेलं काम हे मार्गस्थ होत असताना अशाच पद्धतीने एक गावाच्या बद्दल शोकांतिका या ठिकाणी व्यक्त करतो की अशाच पद्धतीने प्रत्येक कामामध्ये जर आपण हिरेने भाग घेतला तर गावाचा विकास हा नक्कीच होईल। कारण की बऱ्याच गोष्टी ह्या अपूर्ण अशा पद्धतीने या गावाच्या दिसत आहेत। जो उत्साह मी या क्रिकेटच्या संदर्भात
आपल्या गावामध्ये पाहत आहे. अशाच पद्धतीचा उत्साह हा प्रत्येक कार्यामध्ये जर आपण हिरीने घेतला तर नक्कीच आपल्या गावात बदल हा सकारात्मक स्वरूपात आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला भेटेल. मी सहमत आणि आहे सर. मी सहमत आहे. हीच मांडणी करण्यासाठी मी या ठिकाणी माईक हा मी हातामध्ये घेतलेला आहे की एकच व्यक्ती हा गावाचा बदल करू शकत नाही. सांघिक स्वरूपात संघटन हे महत्वाचं असतं आणि या संघटनातनच आपण या ठिकाणी ही क्रिकेटची जी आयोजन आहे तर ते मॅचेसचं आयोजन केलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं गाव हे शिक्षित, समजदार आणि सगळ्यांना घेऊन चालणारा आहे. आणि अशाच पद्धतीने आपण एकसंघ अशा पद्धतीने जर इतर कामांमध्ये देखील जर हात घातला तर नक्कीच आपल्या गावामध्ये सकारात्मक स्वरूपाचे बदल हे पाहायला मिळतील. एवढेच या ठिकाणी मी मांडू इच्छितो. आणि आयोजकांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना बोलवलं, आमचा सत्कार केला यथोचित अशा पद्धतीने, त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो की अशाच पद्धतीने हा क्रिकेटचा सामना हा पूर्णपणे पार पडेल आणि आनंदी आणि सलोख्याने आपण या ठिकाणी पुढे मार्गस्थ व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तावखेडा गावामध्ये एक छोट्याशा गावामध्ये युवा क्रिकेट मंडळ IPL त्यांनी या ठिकाणी TPL या ठिकाणी त्यांनी सुरू केलेली आहे. अतिशय म्हणजे आजूबाजूच्या परिसराला एक आदर्श मिळेल की खेळ हा फक्त शहरामध्ये होत नाही तर तो ग्रामीण भागामध्येही खेळला जातो. आणि हा खेळचा उत्साह बघून, इथल्या ग्रामस्थांचा उत्साह बघून मी अतिशय मन भारावून गेलं. माझं लहानपण मला आठवलं की मी वयाच्या 22-23 वर्षाचा असताना मालपूरमध्ये देखील मी स्पर्धा घ्यायचो. आणि असाच मला आज आनंद होत आहे की मी देखील या आनंदामध्ये तुम्हाला शब्दाने व्यक्त करू शकत नाही. परंतु खरंच या ठिकाणी जेव्हा मॅच सुरू होईल तर तुम्हाला असं वाटेल की आपण एखाद्या मोठ्या स्टेडियममध्ये जो खेळ खेळला जातो तोच बॉल, तीच बॅट, फक्त प्रेक्षक बदललेले असतात. एवढं तिथं शहरातले असतील, इथं ग्रामीण असतील. कारण की ग्रामीण लोकांना मोठ्या शहरामध्ये जाऊन बघण्याचं एवढं त्यांना वेळ मिळत नाही. आपण ग्रामीण म्हटलं की आपण शेती कामाची माणसं आहोत. तर इथल्या विद्यार्थ्यांनाही आणि युवांनाही प्रेरणा मिळेल की पुढे असंच ते या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा घेतील असं मी या आपल्या तावखेडा गावाच्या विद्यार्थ्यांनाही देखील मी असं प्रेरित करतो. यांचा आदर्श घ्यायला पाहिजे की मंडळ हे आपलं चालत असतं परंतु येणारी जी पिढी असते त्याला हे मार्गदर्शन मिळत असते. परंतु या ठिकाणी माझ्या माहितीनुसार 34-35 टीम या ठिकाणी खेळायला येणार आहेत, 40. परंतु वेगवेगळ्या गावाचे विद्यार्थी असतील. परंतु त्या काही विद्यार्थी असतील, काही युवा पिढी असेल, तर काही ज्येष्ठ पण असतील खेळण्यामध्ये. खेळ हा फक्त वयाचा मर्यादा नसते. हा खेळ लहानपणापासून खेळला जातो आणि वयाच्या आपण जोपर्यंत श्वास असतो तोपर्यंत माणसाला हिंमत असते की मी खेळायला पाहिजे. तर या ठिकाणी जे टीम येतील बाहेर गावाहून, मी विनंती करतो की त्यांचे मत किंवा त्यांचे विचार खेळाडूंचे जर जुळत नसतील तर मला निश्चितच असं वाटतं की आपल्या गावाला गालबोट लागणार नाही. याची ते काळजी घेतीलच. परंतु बाहेरून जे येणारे त्यांचे विचार आपण म्हणजे समजू शकत नाही. परंतु आपल्याला हा कार्यक्रम कसा आदर्श पद्धतीने आणि उत्साहाने पार पडेल एवढंच मंडळाने लक्षात घ्यायचं आहे. कारण की फायरची जी व्यक्ती येईल ती फार विचित्र असते. तिला सांभाळणं, घरात आपण बघतो गावामध्ये पोरांना आपण लहान युवांना सांभाळत असतो तर आपल्याला अनुभव येत असतात. आणि इथं 34-35 गावाचे येतील तर त्यांना काही अडचण असेल त्यांना समजवण्याचं काम ज्येष्ठ लोक करतीलच. आणि कोणीही नाराज होणार नाही. खेळाडू एवढं ते बघतीलच. आणि फक्त एकच आहे की खेळामध्ये युद्ध होतच. खेळ म्हटला
की युद्धाशिवाय तो खेळ होत नाही. म्हणून त्याच्यासाठी शांततेने आणि नम्रतेने सर्व साथ द्यावी युवा मंडळांनी आणि ग्रामस्थांनी. एवढी लक्ष राहू द्यायचंय, कारण की खेळमध्ये केव्हाही कोणत्याही शब्दावरती झुमड उठू शकते. कारण की हा खेळ म्हणजे सोपा नाही, तो केव्हाही गालबोट लागतं हे मलाही माहिती आहे. पण एवढी काळजी घ्या की आपलं गावाचं नाव पूर्ण जिल्ह्यापर्यंत जाईल असं मी व्यक्त करतो. पाहत आहोत प्रत्येक गावामध्ये, कारण की ग्रामीण भागामधले जे तरुण यांना प्रोत्साहन करण्यासाठी आज जर पाहिलं आपलं तावकडा गाव, कारण की तावकडा गावात म्हणजे एक ग्रामीण भागात जरी असेल परंतु तालुक्यात नाही तर जिल्ह्यात एक पहिलं गाव असेल की यांनी एवढा एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्याचा आयोजक केला आणि तो एकदम यशस्वी होईल, कारण की याच्यात शंका कुठली नाही. कारण की त्यांनी जी मेहनत केली ती आपण पाहत आहोत. 3-4 दिवसापासून 8 दिवसापासून प्रत्येक आयोजक या ठिकाणी मेहनत उन्हात पावसात कशी असेल पण त्यांनी कुठेही कमतरता न करता त्यांनी या ठिकाणी मेहनत करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जे ग्राउंड केलंय याला जर सिटीमध्ये जरी पाहिलं तरी असं कुठेही ग्राउंड दिसणार नाही, असं त्यांनी या ठिकाणी एक ग्राउंड तयार केलंय. आणि आयोजकांनी पूर्ण मन लावून पूर्ण तप करून या ठिकाणी हे जो कार्यक्रम ठेवलाय याला सगळ्यांनी हा कार्यक्रमाला उत्साहात आणायचे आहे. आजचा दिवस म्हणजे तावकड्यासाठी एक महत्वाचा दिवस आहे आणि हा दिवस तुमच्या इतिहासात कोरण्यासारखा दिवस आहे. कारण ग्रामीण भागामध्ये पहिली गोष्ट आहे की आज तुम्ही पहा, तालुक्यात पहा, जिल्ह्यात पहा, कुठंच असा कार्यक्रम झाला नसेल. म्हणून आपण या ठिकाणी सगळ्यांनी फक्त आयोजकांवरती न भरोसा ठेवता प्रत्येक गावाच्या प्रत्येक व्यक्तीने याच्यात सहभाग घेऊन यांना प्रोत्साहित केलं तर हा कार्यक्रम चांगला यशस्वी होऊ शकतो. आमच्या तावखडे या गावात TPL प्रीमियर लीग 10 तारखेपासून सुरू होत आहे. तरी एकूण जवळपास 40 संघ सहभागी झाले आहेत आणि खेळाचा कालावधी साधारण 10 दिवस चालेल. तर आज आमच्या या पहिला दिवस आहे 10 तारखेपासून. तर याचं उद्घाटन आमचे सोनूदादा गिरासे यांच्यातर्फे करण्यात आले आहे आणि आमचे रणजित गांगजी गिरासे यांच्याकडून याचे उद्घाटन करण्यात आले आहे. तरी आज दिनांक 10/4/2026 पासून या TPL तावखेडा प्रीमियर लीगची सुरुवात होत आहे. माझे कप्तान तसेच श्री रणजित गांगजी गिरासे आमचे माजी कॅप्टन आहेत संघाचे आणि चेअरमन देखील आहेत. तरी आज या सर्वांनी या तावखेडा प्रीमियर लीगचं सर्वांनी पाहण्यासाठी येण्याची करावी. सगळं ग्रामस्थ मंडळी व आजूबाजू परिसर यांनी यावं आणि या खेळाचा आनंद घ्यावा ही त्यांना आम्ही जून विनंती करतो. मुख्य संपादक यादवराव सावंत. आपण पाहताय शिंदखेडा माझा TV न्यूज, जे सत्य तीच बातमी.